नमस्कार, मी डॉक्टर बहादूर आणि आपण पाहताय टीका आणि टिप्पणी. रॉबर्ट वाद्राला व्हायचे खासदार. हा रॉबर्ट वाद्रा कोण? प्रियंका वाड्राचा पती, सोनिया गांधींचा जावई. आता ह्या माणसालाही खासदार व्हायची घाई झालेली आहे. एकीकडे भाजपवाले परिवारवादावर टीका करतायत, त्याच्याबद्दल ते गदारोळ माजवत आहेत, आणि दुसऱ्या बाजूला सोनिया गांधींचा जावई राजकारणात घुसून पाहतो आहे. मला तिकीट द्यावं, आम्ही तिकीट लोकांची मागणी आहे, आणि वगैरे वगैरे बरेच तारे तोडले त्या माणसाने. काही हरकत नाही. तर गंमत बघा, हा रॉबर्ट वाड्रा याची योग्यता एवढीच की प्रियंका वाड्रांचा पती आहे, त्याच्या पलीकडे काही नाही. आणि या संधीचा फायदा घेऊन या माणसाने प्रचंड भ्रष्टाचार केलेला आहे. शेकडो एकर जमीन लाटलेली आहे, अक्षरशः माती बोलभावाने. आणि ह्या माणसाचं कर्तृत्व एवढंच आहे. गांधीपरीचा वापर करून प्रचंड भ्रष्टाचार केला, मालमत्ता केली, याच्यापुढे या माणसाचं कर्तृत्व दुसरं काही नाही आहे. पण यांना खासदार व्हायची इच्छा झालेली आहे. त्या माणसाने एवढं सांगितलं की म्हणे प्रियंका खासदार व्हावी माझी मनापासून इच्छा आहे, आणि मी पण खासदार, मला होता येईलच. बघा, म्हणजे बायकोलाही घुसवायचं आणि स्वतःलाही घुसायचं आहे. आणि हे यांचं धोरणच आहे, त्याच्यात काही नवल काही नाही आहे. प्रियंका रॉबर्ट वाद्रा हे खरं नाव आहे, पण प्रियंका वाड्रा प्रियंका गांधी नावाने वावरते. तसंच प्रियंकाला एक मुलगा आहे रेहान नावाचा. त्याचं नाव रेहान रॉबर्ट वाद्रा. हे बरोबर होतं, वडिलांचं नाव लावतो ना आपण, ते लावलेलं होतं. पण एके दिवशी त्याचं नाव झालं रेहान राजीव गांधी. हे असं का झालं? कारण प्रियंका गांधीला माहिती आहे रॉबर्ट वाड्रा हे नाव काही चालणार नाही राजकारणामध्ये, भारतीय जनता मूर्ख नाही बनू शकत आपण. मग काय करायचं? गांधी नावाचा वापर केला तर कुठेच आपलं घोडं कुठेतरी दामटता येईल, पळवता येईल, म्हणून ते चाल खेळलेली आहे. आणि ती आणखी एक महत्त्वाची गोष्ट समजून घ्या तुम्ही, काय की राहुल गांधींनी विवाह केलेला नाही आहे, म्हणून मग पुढची पिढी येणार नाही आहे. मग प्रियंका वाड्राने ते बरोबर ध्यानात घेतलेलं आहे. आणि मग आपण बी घुसू, आपल्या पोराला, आपल्या मुलीला, त्यांनाही घुसवता येईल, आणि पिढ्यानपिढ्या आपण सत्ता भोगतोच आणि भोगतच राहू. हा त्याच्या मागे धोरण आहे. रेहानला पुढे राजकारणात आणण्यासाठीच ही आत्तापासूनची तयारी आहे, हे समजून घ्या. आपण दूध खोळे आहोत, मूर्ख आहोत आपण काय करतो? त्या नावालाच बोलतो. म्हणून मग काय होतं की एखादा मनुष्य, एखादा नेता मेला की त्याच्याच पत्नीला शक्यता करून उमेदवारी दिली जाते. आता बघा, विनायक मेटे दुर्दैवाने अपघातात वारले. आता त्यांच्या पत्नी उड्या मारताय खासदार होण्यासाठी. आता शरद पवारांनी त्यांना काय सांगितलं माहिती नाही, पण त्यांनी पाहिलं की तिथं काही आपल्याला तिकीट मिळत नाही, म्हणून आता ते वंचितकडनं तिकीट मिळवणार आहे. आपल्या लोकांचं वैशिष्ट्यच आहे, इथून तिथून काही करून घुसायचं. आणि आपल्याला पिढ्यानपिढ्या तेच लोक पाहायची सवय आहे, आणि त्यांचीच सतरंजा उचलायची, त्यांचीच गुलामगिरी करायची आपल्याला सवय लागलेली आहे. आणि म्हणून आपण त्याच्या मागे धावत राहतो, त्याची गुलामगिरी करत राहतो. त्यांना माहिती आहे गुलामगिरी करणारच आहेत, हे आपल्या मागे धावणारच आहे. म्हणून गांधी परिवाराचा त्याला फायदा घ्यायचा आहे. म्हणून रॉबर्ट वाद्राला खासदार व्हायचं आहे. आणि त्याने सांगितलं की म्हणे स्मृती इराणीने काहीच विकास केलेला नाही आहे, जनतेची मागणी आहे की राहुल गांधींनी तिथं उभं राहावं. मग आता तिथून राहुल गांधी तर वाईनाडून उभा राहत आहे, आणि हा सांगतो की जनतेची मागणी आहे की राहुल गांधींनी उभं राहावं. राहुल गांधीला माहित आहे आपण अमेठीत उभं राहणार म्हणजे आपला दणक्यात परत एकदा पराभव होणार. आणि हा मग बड्या मारतो, ठीक आहे, काय हरकत नाही. बड्या मारणं, वल्गना करणं
थापा मारणं, खोटं बोलणं हे काही चूक नाही आहे. आणि थोडेफार लोक सांगतही असतील, जे पिढी दर पिढी गुलामगिरीचे पाईक असतात, त्यांना वाटतं की गांधी घरातच कोणतरी येते बसावं, म्हणून मग ते यांचं नाव सुचरी असेल. आता बघा, अमेठी जिथून राहुल गांधीचा मतदारसंघ होता, रायबरेली सोनिया गांधींचा मतदारसंघ होता, त्यांनी उमेदवार जाहीर केला नाही, घोषित केले नाही अजून. तिथून काँग्रेस पक्षाने सोनिया गांधी तिथून उमेदवारच घोषित केले नाही आहे, उमेदवारच नाही यांच्याकडे, आणि दोन्ही ठिकाणी पराभव होणारच आहे. पण निवडणुकी घोषित झाल्या काय केलं, गांधी परिवाराकडनं काँग्रेसकडे सूचना गेल्या अमेठीतील कार्यकर्त्यांना आणि रायबरेलीच्या कार्यकर्त्यांना, काय की गांधी परिवारानेच उमेदवारी केली पाहिजे. म्हणजे यांना सांगता येतं, पहा आम्ही किती लोकप्रिय, लोक मागणी करतायत. हा याच्या मागे देखायचा डाव असतो, आणि चला काय हरकत नाही, अशा पण असे देखाव केल्याने, ढोंग केल्याने आपण निवडून येत नाही ना. आपण बघतो एक काही उमेदवार आहेत ना, प्रचाराला जाताना प्रचाराचा नारळ फोडण्याआधी 300 गाड्यांचा एक तांड्यात जातो त्यांचा मोठा, असं वाटतं सगळं मतदारसंघ यांच्या पाठीशी आहे. निकाल आल्यावर कळतं दळामकन पडलेलं आहे, कारण ते लोक आलेले नसतात, ते बळजबरीने आणलेलं असतं, बळजबरीचा नाही फोडून आणलं असतं, पैसे दिले असते, लालूच दिले असते, त्यांचे काही स्वार्थ असतात, गाडीमध्ये इंधन टाकून दिलं असतं, पैसे दिलेले असतात, म्हणून ते लोक येतात. नाही, यांना एक समाधान असतं, बघा माझ्या मागे एवढी गर्दी आहे, म्हणजे मी जिंकून येणारच. ते बी काही वाईट नाही, देखाव करायला लागतो, आपण पडणार आहे माहीत असलं तरी सुद्धा सांगावं लागतं, नाही नाही मी जिंकणारच आहे. मग आता रॉबर्ट वाद्रा याला खासदार व्हायचं आहे, काय सांगू, गांधी परिवार तिकीट पण देईल, हवं निवडणुकीत उतरेल सुद्धा, आणि दणकून पडेल सुद्धा. मी तर वाट पाहतोय, अमेठीतून रॉबर्ट वाद्रा, रायबरेलीतून प्रियंका वाड्रा यांनी निवडणुकीत उभं राहावं, आणि जे राहुल गांधीचं अमेठीमधून 2019 झालं ते यांचं 2024 होणार आहे, त्याचे त्यांनी अनुभव घ्यावा. मग आपण किती पाण्यात आहेत हे पण कळून जाईल, आणि भारत जोडो यात्रा याचा जो गाजावाजा केला जातोय, खूप म्हणालो बुवा, तो ब्रह्माचा बोळा फाटकन फुटणार आहे, फुगा फुटावा तसा. धन्यवाद मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा विसरू नका, आणि जय हिंद, जय महाराष्ट्र.